नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या वैष्णवीज रेसिपी या चॅनलमध्ये। आज मी घेऊन आली नमकीन रेसिपी। चला तर मग बघूया। 1 वाटी मैदा घ्यायचा, त्याच्यामध्ये थोडासा ओवा, मीठ, तेल टाकून मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्यायचं। मिसळून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं मळून घ्यायचं। मळून झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटं पीठ झाकून ठेवायचं। तोपर्यंत मी रवा आणि तेलाची पेस्ट बनवून घेतली आहे। आता कणकेचे छोटे छोटे गोळे घेऊन पोळी लाटून घ्यायची। मी सेम आकाराच्या 4 पोळ्या लाटून घेतल्या आहेत। पोळी लाटून झाल्यानंतर त्याच्यावरती तयार केलेली पेस्ट लावून घ्यायची। त्याच्यावरती दुसरी पोळी ठेवायची। अशा 4 पोळ्यांना पेस्ट लावून घ्यायची। चारही पोळ्यांना पेस्ट लावून झाल्यानंतर व्यवस्थित दुमडून घ्यायचं। अशा प्रकारे दुमडून झाल्यानंतर पातळ अशी पोळी लाटून घ्यायची। व्यवस्थित पातळ असं लाटून झाल्यानंतर इथे नमकीन कट करून घेऊया। नमकीन कट करून झाल्यानंतर गरम तेलामध्ये मंद आचेवरती नमकीन आपले तळून घेऊया। सोनेरी रंग येईपर्यंत आणि खुसखुशीत होईपर्यंत नमकीन तळून घ्यायचे। हे नमकीन 1 ते 1.5 महिना राहतात। तुम्ही याला स्टोर करून ठेवू शकता, चहा बरोबर खाऊ शकता। तयार आहे खुसखुशीत आणि खमंग नमकीन। व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।